शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तो प्रभू प्रदान करो. आणि आजच्या या रविवारी परमेश्वराने आम्हाला त्याच्या पवित्र भवनामध्ये त्याच्या चरणाजवळ त्या प्रभूने एकत्रित केलेलं असताना आम्ही जोरदार टाळ्या त्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूयात की परमेश्वराने आम्हाला गेल्या संपूर्ण दिवसामध्ये त्याने आमचं रक्षण केलं, त्याने आम्हाला सांभाळलं. जीवनातील प्रत्येक प्रकारच्या चढ उतारामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभूने आम्हाला सांभाळलं. त्याचं आरोग्य असेल, त्याची कृपा असेल, त्याचं मार्गदर्शन असेल, त्याची सांत्वन असेल, त्याची शांती असेल, अनेक अशा गोष्टी की ज्या आमच्या जीवनामध्ये आवश्यक होत्या, त्या प्रत्येक गोष्टींचा परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये पुरवठा केला. त्याने आपलं मार्गदर्शन केलं. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही प्रभूला जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. आज आम्ही पवित्र शास्त्रातील अशा एका विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत, आम्ही पाहणार आहोत. तो जो विषय आहे तो एका आव्हानासंबंधीने आहे. आणि आव्हान म्हणल्यानंतर आम्हाला आव्हान, चॅलेंजेस बऱ्याच वेळेस आवडत नाही. हालेलुया. परंतु जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आव्हान असेल, चॅलेंज असेल, जो व्यक्ती स्वीकारतो, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एक मोठा बदल घडवतो. हालेलुया. आणि बदल प्रत्येकांच्या जीवनामध्ये अपेक्षित आहे. आणि प्रभू त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये बदलाची अपेक्षा तो त्याच्या लेकरांच्या, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये तो अपेक्षित करतो. आणि म्हणून आज आम्ही पौलाने मंडळीस केलेल्या आव्हानासंबंधीने आम्ही शिकणार आहोत, आम्ही समजून घेणार आहोत. पवित्र शास्त्रातील एक वचन आम्ही वाचूयात. जे वचन आहे नवीन करारामध्ये इफिसकरास पत्र याचा अध्याय 4 आणि वचन 1 मध्ये. इफिसकरास पत्र याचा अध्याय 4 आणि वचन 1. इफिसियन चॅप्टर 4 वर्स 1 या ठिकाणामध्ये आम्ही हे वचन वाचूयात. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असे चाला. परत एकदा वाचा. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणा साजेल असे चाला, शोभेल असे चाला. हालेलुया, हालेलुया. प्रभू परमेश्वर हे वचन आमच्या प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की पौलाने इफिसच्या मंडळीला हे पत्र त्याने लिहिलं. आणि हे पत्र पौलाने ज्या वेळामध्ये लिहिलं तो रोममध्ये असताना हे पत्र त्याने लिहिलेलं आहे. आणि रोम या ठिकाणावरून तो नजर कैदेमध्ये होता. आणि अशा परिस्थितीमधून त्याने इफिसच्या मंडळीला पत्र लिहिलं. आणि ह्या पत्राच्या या 4थ्या अध्यायामध्ये आणि याच्या सुरुवातीलाच तो असं एक शब्द तो नमूद करत आहे. जो शब्द या ठिकाणामध्ये आम्ही वाचतो, म्हणून. म्हणून हा शब्द कुठल्याही पत्राच्या किंवा कुठल्याही व्यक्तीला आम्ही उद्देशून जर पत्र लिहितो तर आम्ही म्हणून नाही सुरुवात करत. हालेलुया. करतो का? पत्र लिहिलंय आपण कधी? ओके. आता जरी तुम्ही लिहित नसाल परंतु परीक्षामध्ये लिहिलं असेल, राईट. म्हणून आम्ही कधी सुरुवात नाही करत. असा शब्द टाकून आम्ही प्रियांनो कुठल्या पत्राची किंवा उद्देशून लिहिलेल्या पत्राचा प्रियांनो आम्ही सुरुवात अशी मुळीच करत नाही. परंतु या ठिकाणामध्ये पौलाने या पत्राच्या अध्याय 4 मध्ये याची जी सुरुवात केलेली आहे तो अशी गोष्ट नमूद करतो. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला विनवणी करतो की तुम्हाला झालेल्या पाचरणास शोभेल असे चाला. यामध्ये आम्ही एकंदरीत 3 प्रकारचे मुद्दे आम्ही पाहणार आहोत की या 3 मुद्द्यामध्ये आम्हाला या वचनाला आम्हाला समजायला सोपं जाईल. पहिली गोष्ट या ठिकाणामध्ये म्हणून हा शब्द ज्या संबंधीने पौल नमूद करत आहे त्याची म्हणून या शब्दाची प्रियांनो एक शब्द बदलण्याची किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये
अपेक्षा किंवा अशा संकेताची प्रियानो त्याची अपेक्षा आहे की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणावा किंवा त्याच्या जीवनामध्ये बदलाची अपेक्षा आहे. हालेलुया. असा तो संकेत देतो की तुम्ही बदलावं. हालेलुया. तुम्ही बदलावं किंवा तुमच्या जीवनामध्ये बदलाची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा प्रियानो तो करत असताना या पत्रामध्ये किंवा या पत्राच्या सुरुवातीलाच तो लिहितो. म्हणून हालेलुया पौलाने इफिसच्या या मंडळीला या पत्रामध्ये अनेक अशा गोष्टी रोमांचक असतील किंवा गहन गोष्टी असतील की त्याने या इफिसच्या पत्रामध्ये अनेक गोष्टी त्याने लिहिलेल्या आहेत. यामध्ये प्रियानो या पत्रामध्ये किंवा इफिसच्या पत्रामध्ये ज्या गोष्टी त्याने लिहिलेल्या आहेत त्या आपल्याला प्रत्येकांना अनेक वेळेस वाचनातून या गोष्टी आपल्या समोर आल्या असतील. परंतु आम्ही पाहतो की पौलाने एकंदरीत किती पत्र लिहिली? यस, हालेलुया. किती पत्र लिहिलीत? तर सिस्टरांसाठी जोरदार टाळ्या जात. पौलाने 13 पत्र लिहिलीत. आणि म्हणलं जातं की इब्री लुकास पत्र हे पत्र सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे असं म्हणलं जातं. जे अभ्यासक आहे ते म्हणतात. म्हणजे जर आम्ही पाहिलं तर 13 ते 14 पत्र हे पौलाने लिहिले असं मी म्हणू शकतो. परंतु ज्या वेळामध्ये पौलाने आपल्या पत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळ्या गटातील लोकांना आपल्या नजरेसमोर त्याने ठेवून प्रियानो ते पत्र त्याने लिहिले. या ठिकाणामध्ये जे पौलाने इफिसच्या मंडळीला पत्र लिहिलं या पत्रामध्ये त्याने अनेक अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत की ज्या मला ओव्हरऑल समजायला सोप्या जातील. इफिस 1 आणि वचन 4 मध्ये तो लिहितो की जगाच्या स्थापनेपूर्वी प्रभूने परमेश्वराने आम्हाला निवडलेला आहे. इफिस 1 आणि वचन 3 मध्ये तो लिहितो की येशूच्या द्वारे आपल्याला आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहे. इफिस 1:5 मध्ये आणि 11 ते 12 मध्ये तो लिहितो की प्रभू येशू मध्ये आपण प्रत्येक जण परमेश्वराने आम्हाला प्रत्येकाला निवडलं की आम्ही प्रत्येक जण येशू सारखे होऊ. त्याच प्रकारे इफिस 1:6 मध्ये त्याने लिहिलेलं आहे की येशू मध्ये आम्ही प्रत्येकांना प्रियानो परमेश्वराने आमचा स्वीकार केलेला आहे. इफिस 1 आणि वचन 7 मध्ये तो लिहितो की येशूच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला प्रत्येकांना त्याने शुद्ध केलेलं आहे. इफिस 2 आणि वचन 1 ते 4 मध्ये त्याने लिहिलेलं आहे की आपण नरकाच्या वाटेवरती होतो परंतु त्याने आम्हाला प्रत्येकांना येशू ख्रिस्ताला आपल्या प्रत्येकांसाठी त्याने पाठवलं की आम्ही प्रत्येक जण नरकाच्या वाटेवरतून निघून आम्ही स्वर्गाच्या वाटेला आम्ही चालावं. प्रियानो इफिस 2 आणि वचन 4 मध्ये तो लिहितो की देवाने आपल्यावरती प्रीती केलेली आहे. इफिस 2 आणि वचन 5 मध्ये तो लिहितो की देवाने आपणास जीवन दिलेलं आहे. इफिस 2 आणि वचन 6 आणि 7 मध्ये तो लिहितो की आपल्याला आपलं जीवन त्याने सुरक्षित केलं आहे. इफिस 2 वचन 11 ते 18 मध्ये तो लिहितो की देवाने यहुदी आणि परराष्ट्रीयांना एकत्रित त्याने आणलेला आहे. इफिस 2 वचन 19 ते 22 मध्ये तो लिहितो की शुभवर्तमानावर विश्वास ठेवणाऱ्यापासून एक नवीन वंश त्याने निर्माण केला. आणि इफिस 3 वचन 1 ते 21 मध्ये त्याने लिहिलेलं आहे की देव आपणास आशीर्वाद व शाश्वत कृपा व दैवी प्रेमाचं रहस्य शिकवण्याची त्याची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. सो अनेक अशा गहन आणि गूढ गोष्टी प्रियानो, रोमांचक अशा गोष्टी प्रियानो पौलाने इफिसकराच्या पत्रामध्ये त्याने लिहिलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. आम्हाला समजतंय पौलाच्या या लिखाणामध्ये इफिसच्या या पत्रात जी गोष्ट त्याने नमूद केलेली आहे या पत्राच्या सुरुवातीलाच म्हणून त्याची अपेक्षा आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही बदलाव घडून आणावा. हालेलुया. काय करावं? काय करावं? हालेलुया. जर बदल घडत नाही तर प्रियानो आमची स्थिती कदापिही बदलणार नाही, आमचं जीवन कदापिही बदलणार नाही. आणि म्हणून या शब्दाला तो वापर करून या पत्राच्या या 4थ्या अध्यायामध्ये ही गोष्ट तो नमूद करतो. म्हणून मी जो प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. प्रत्येक एक शब्द फार गूढ आणि गहन आहे. हालेलुया, हालेलुया. सो मंडळीला त्याने आव्हान केलं पौलाने आणि त्याने अनेक प्रकारचे आव्हान केलेले असताना पौलाने रोमकरास पत्र याचा अध्याय 12 आणि वचन 1 मध्ये एक वचन आम्ही वाचूयात. रोमन चॅप्टर 12 वर्स 1. रोम 12 आणि वचन 1. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत,
पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. या पत्रामध्ये आम्हाला लक्षात येतं की पौलाने या रोमकराच्या पत्रातील अध्याय 12 आणि वचन 1 च्या सुरुवातीला तो जी गोष्ट नमूद करतो म्हणून, हालेलुया हालेलुया, हा शब्द आम्हाला कळतोय. म्हणून त्याची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये जे आतापर्यंत आम्ही केलं नाही ते आता करायचंय. हालेलुया हालेलुया. जे आतापर्यंत आम्ही करू शकलो नाही किंवा आतापर्यंत या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं, परंतु आता आम्हाला करायचं आहे. म्हणून बंधुजनो हो, मी तुम्हाला देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि त्याच प्रकारे पौल इफिस 4 आणि वचन 1 मध्ये लिहितो की म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. म्हणून आतापर्यंत तुम्ही केलं नाही, आतापर्यंत तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, परंतु आता तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही या गोष्टी जर केल्या तर तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल. हालेलुया हालेलुया. किती जणांना वाटतं की तुमच्या जीवनामध्ये बदल घडावा? हालेलुया. बदल घडवण्यासाठी प्रियांनो प्रभूने आम्हाला शिकवलंय, सांगितलंय, समजवलंय. आणि जो व्यक्ती ऐकतो, आपल्या जीवनामध्ये आत्मसात करतो आणि त्यानुसार कृती करतो, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये लागूकरण करतो, त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडून येतो. हालेलुया. फक्त ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये बदल घडत नाही. हालेलुया. समजतंय? फक्त ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये बदल घडत नाही, तर ऐकून लागूकरण करणाऱ्याच्या जीवनामध्ये बदल घडतो. हालेलुया. मी काल एक पुस्तक वाचत होतो अब्राहम लिंकन यांचं, आणि त्यांच्या जीवनासंबंधीने अनेक अशा गोष्टी लिहिलेल्या होत्या. ते एक ख्रिस्ती परिवार होता, अब्राहम लिंकन, आणि त्यांच्या जीवनावरती एका पुस्तकाचं प्रियानो फार मोठा प्रभाव झालेला होता. आणि त्या कारणाने ते एक राष्ट्राचे एक पिता म्हणून त्यांना ओळखल्या जातं, अमेरिकेचे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभाव होत नाही किंवा तो व्यक्ती त्या गोष्टीला सिरियसली घेत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये बदल घडत नाही. अब्राहम लिंकन यांच्याबद्दल अनेक गोष्टी त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या होत्या की त्या अशा हालाकीच्या परिवारातून ते आले की त्यांना त्यांचं शिक्षण सुद्धा घ्यायला त्यांच्याकडे पैसा असेल किंवा त्यांच्याकडे ते शहराच्या जवळ नव्हते, फार शेत ज्या ठिकाणामध्ये होतं आणि त्यांची जी शेती आहे ती शेती सुद्धा फार उपज देणारी अशी त्यांची शेती नव्हती. आणि अशा परिस्थितीवरती मात करत त्यांनी शिक्षणाची त्यांना गोडी होती, वाचनाची गोडी होती, आणि वाचन करत असताना त्यांच्यावरती या पुस्तकाची प्रियानो फार मोठा प्रभाव झाला. आणि त्या कारणाने ते प्रभावित झाले आणि त्यांच्या जीवनामध्ये एक मोठा बदल झाला. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती प्रियानो जन्माला येतो, परंतु तो जन्माला आल्यानंतर त्याचं कर्तृत्व किंवा त्याच्या जीवनामध्ये जो प्रभाव झालेला आहे त्या प्रभावावरून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडत असतो. हालेलुया हालेलुया. आमच्या जीवनावरती प्रियानो एका गोष्टीचा प्रभाव होणं फार गरजेचं आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा, त्याच्या बलिदानाचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीवरती त्याच्या वचनाचा प्रभाव घडतो तो व्यक्ती परिवर्तित झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. अब्राहम लिंकन यांनी बायबल सुद्धा वाचलं, अनेक आत्मचरित्र सुद्धा त्यांनी वाचलं, आणि त्यांनी जे वाचन केलं त्या कारणाने त्यांच्यावरती प्रभाव झाला. आज आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनाचा जर प्रभाव होतो तर प्रियांनो आपलं जीवन परिवर्तित झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया हालेलुया. अनेक जे मोठमोठे महान नावं आपण ऐकतो, या व्यक्तींवरती प्रियांनो कुठल्या ना कुठल्या पुस्तकाचा, कुठल्या ना कुठल्या वाचनाचा प्रभाव झालेला आहे. हालेलुया. यामध्ये असतील आपल्या भारताचे राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी, यांच्यावरती सुद्धा एका पुस्तकाचा प्रभाव होता. त्याच प्रकारे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सुद्धा एका मोठ्या पुस्तकाचा प्रभाव होता. आणि म्हणून प्रियांनो, या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी पुस्तकांचा प्रभाव किंवा वाचनाचा प्रभाव हा फार महत्वाचा ठरतो. त्या वेळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला लागतं. हालेलुया. आता आपल्याला नवीन पुस्तकांच्या शोधाशोध करण्याची गरज नाहीये. फार मोठी गोष्ट प्रभूने आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे, पवित्र शास्त्र. हालेलुया. सो प्रियांनो, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनाचा प्रभाव घडतो, प्रियांनो, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परिवर्तित झाल्याशिवाय राहत नाही. परंतु फक्त आम्ही जर ऐकतो आणि सोडून देतो तर प्रियांनो, आमच्या जीवनात कोणत्याही स्वरूपाचं परिवर्तन घडून येणार नाही, बदल घडून येणार नाही. बदल घडवण्यासाठी आपल्यावरती प्रभाव होणं आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये आम्हाला कृती करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच वेळामध्ये आम्ही आव्हान स्वीकारू, आम्ही चॅलेंजेस स्वीकारू. नक्की आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अपेक्षित करतो परिवर्तन घडावं, बदल घडावा. हालेलुया. 100% ही गोष्ट योग्य आहे की आम्ही आपल्या जीवनामध्ये अपेक्षा करणं की आमच्या जीवनात परिवर्तन घडावं. हालेलुया. हालेलुया. परिवर्तन एका दिवसामध्ये नाही घडत. त्याला वेळ लागतो, त्याला समय द्यावा लागतो, त्याला वाट पाहावी लागते. आणि वाट पाहत ज्या वेळामध्ये तो व्यक्ती सातत्य आपल्या जीवनामध्ये ठेवतो, त्याच्या जीवनात घडलेला बदल, त्याच्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन प्रियांनो, हे अनेकांना आश्चर्यचकित करतं, आपल्याला सुद्धा आश्चर्यचकित करतं. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मी पाहतो की मंडळीसाठी जे आव्हान पौलाने केलेलं आहे, ज्या रोमकराच्या पत्रामध्ये सुद्धा ही गोष्ट तो लिहितो की म्हणून, आणि इफिसच्या पत्रामध्ये सुद्धा तो लिहितो म्हणून. हालेलुया. की जे आतापर्यंत तुम्ही केलं नाही, आता तुम्हाला ते करायचंय. जर तुम्ही ते कराल तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल, तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल, तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे तुम्ही ट्रान्सफर व्हाल. हालेलुया. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो पौलाने मंडळीला केलेल्या आव्हानामध्ये तो पहिलं आव्हान या वचनात जे तो करत आहे, हे आव्हान वैयक्तिक आव्हान आहे. हालेलुया. ज्या वेळामध्ये आम्ही हे वचन वाचतो ना, आम्हाला वाटत नाही की हे वचन एक फक्त मंडळीसाठीच आहे किंवा एका मोठ्या समूहाला त्याने हे पत्र किंवा उद्देशून हे पत्र त्याने लिहिलेलं आहे, असं आम्हाला बऱ्याच वेळेस वाटतं. परंतु आम्ही ज्या वेळामध्ये या वचनाला बारकाव्याने किंवा बारकाईने आम्ही जर वाचलं तर आम्हाला लक्षात येईल, या वचनाच्या सुरुवातीला तुझी गोष्ट नमूद करतो, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला. हालेलुया. कुणाला? तुम्हाला. पौल म्हणतो की मी तुम्हाला विनवून सांगतो किंवा विनवणी करतो. तो वैयक्तिकरित्या तो आम्हाला प्रत्येकांना विनवणी करत आहे, विनंती करत आहे, परंतु तो वैयक्तिकरित्या सांगत आहे मी तुम्हाला. हालेलुया. सामूहिकरित्या आणि वैयक्तिकरित्या याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. हालेलुया. हालेलुया. सामूहिक म्हणल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, परंतु वैयक्तिक म्हणल्यानंतर काय होतं? काय होतं? विशेष लक्ष दिल्या जातं. आणि सामूहिक म्हणल्यानंतर ठीक आहे, इट्स ओके, केलं तर केलं, नाहीतर नाही केलं तरी चालेल, दुसरे करून घेतील. राईट, बरोबर आहे. परंतु वैयक्तिक म्हणल्यानंतर ते करावंच लागेल, नाही केलं तर त्याचा फार मोठा तोटा होईल, फार मोठं नुकसान होईल. हालेलुया. आणि हे वैयक्तिक पत्र वैयक्तिकरित्या प्रत्येकांसाठी लिहिलं. जर आम्ही पाहिलं तर सामान्यरित्या प्रियांनो, हे जे पुस्तक लिहिलेलं आहे इफिस करासपत्र, पौलाने या पहिल्या शतकामध्ये इसवी सन 60 ते 62 दरम्यान रोम या शहरामधून पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे. आणि हे पत्र त्याने लिहिलेलं असताना त्याने 2000 वर्षा अगोदर हे पत्र लिहिलेलं आहे. परंतु त्याने हे 2000 वर्षा अगोदर हे पत्र इफिसच्या मंडळीला लिहिलेलं असताना हे प्रत्येक व्यक्तीसाठी वैयक्तिक हे पत्र आहे. आणि आज सुद्धा हे पत्र प्रत्येक व्यक्तीसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी वैयक्तिक आहे. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही ते वैयक्तिकरित्या म्हणून आम्ही ज्या वेळामध्ये वाचायला लागतो ना, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला लागतं, बदल घडायला लागतो.
बोले यीशु मसीह की. परंतु सामूहिकरित्या किंवा सर्वांसाठी म्हणून आम्ही हे पत्र आम्ही अपेक्षित करतो किंवा आम्ही तसं समजतो किंवा तसं आम्ही वाचतो, तर आपल्या जीवनात ज्या बदलाची अपेक्षा आहे तो बदल घडत नाही. हालेलुया. बदल जर घडवायचा तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. हालेलुया. बदल स्वतःपासून करावा लागेल. हालेलुया. बदल दुसऱ्याच्या जीवनातून अपेक्षित जर आम्ही करतो तर ती गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. सुरुवात स्वतःपासून. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये पौलाने या पत्रात वैयक्तिक आव्हान केलेलं आहे. मंडळीला त्याने आव्हान केलं, परंतु मंडळीमध्ये त्याने आव्हान केलेलं असताना हे पत्राच्या या सुरुवातीच्या भागामध्ये तो लिहितो की म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये जसं पौल म्हणत आहे की म्हणून मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की. तू विनवणी करत आहे. विनवणी करणं म्हणजे काय? विनंती करणं आहे. काकुळतेने विनवणी करणं आहे, विनंती करणं आहे किंवा याचना करणं आहे. हालेलुया. हालेलुया. विनंती. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं, विनंती करणं हे का बरं विनंती केली जाते? बरं विनंती का केली जाते? ओके ओके गुड. काळजी असते म्हणून. आणखी काय? विनंती म्हणजे विनंती का बरं केली जाते? काळजी आहे. बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही विनंती पत्र लिहितो. कोणाला लिहितो? एखाद्या अधिकाऱ्यांना लिहितो की तुम्हाला विनंती आहे की आमच्या भागातील रस्ता तुम्ही बनवून द्यावा. विनंती केली जाते की आमच्या भागातील ड्रेनेज लाईन स्वच्छ करून देण्यात यावी किंवा ती नवीन टाकून देण्यात यावी. विनंती केली जाते की आपल्या भागातील रस्त्यावरती असलेले जे लाईट्स आहेत ते बसवून देण्यात यावे. विनंती. ती विनंती वेगळी, परंतु आपल्यासाठी जी विनंती केलेली आहे, पौलाला काळजी आहे, या इफिसच्या मंडळीला पौलाला काळजी आहे, आजच्या ख्रिस्ती व्यक्तीला. हालेलुया. या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची त्याला काळजी आहे आणि म्हणूनच तो विनवणी करतो, तो विनंती करतो आणि या विनंतीमध्ये तो काकुळतेची त्याची इच्छा आहे, काकुळतेने तो विनंती करत आहे, काकुळतेने ती याचना तो करत आहे. आणि जर आम्ही पवित्र शास्त्रातील योहान शुभवर्तमानामध्ये जर आम्ही पाहिलं तर पियानो या शुभवर्तमानामध्ये चार वेळामध्ये पियानो विनंती हा शब्द आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही वाचूयात एक वचन योहान शुभवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 16 ते 18 मध्ये. जॉन चॅप्टर 14 वर्स 16 to 18. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 16 ते 18. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. हालेलुया. या वचनामध्ये मी पाहतो की मी पित्याला विनंती करीन. हालेलुया. पित्याला विनंती कोण करतोय या वचनामध्ये सांगा? हालेलुया. अहो प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे विनंती करतोय. हालेलुया. या सगळेजण. हालेलुया. आपले विचार पांगले जास्त. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. आपण जे पुस्तक वाचतोय, जो शुभवर्तमान वाचतोय, ते आपण वाचतोय योहानाचं. अगोदर वाचलं आपण इफिसचं पत्र. हालेलुया. आणि या वचनाच्या संबंधीने जो प्रश्न आहे की विनंती कोण करत आहे,
प्रभू येशू ख्रिस्त पित्याला विनंती करतोय. आणि काय विनंती करतोय की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुमच्यामध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईल. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताची ही विनंती पित्याकडे आहे. पित्याला तो ऑर्डर नाही करू शकत. हालेलुया. पित्याला तो विनंतीच करू शकतो. आणि या ठिकाणामध्ये पित्याकडे विनंती तो काय करतो की त्याने कैवारी आत्मा विश्वासणाऱ्यांसाठी द्यावा. कैवारी आत्मा कशासाठी आहे? विश्वासणाऱ्यांसाठी. हा कैवारी आत्मा कशासाठी त्याने मागितला? अनेक वेळेस आपण पवित्र आत्म्या संबंधीने ऐकलं. बोला. सहाय्यासाठी, सोबत राहण्यासाठी, बस. आणखी शिकवण्यासाठी. क्या बात आहे. आणखी ओके, आपण अनाथ आहो असं वाटू नये म्हणून आपल्या बरोबर राहण्यासाठी. आणखी मार्गदर्शन करण्यासाठी. गुड. आणखी हालेलुया. आणखी पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये ज्यासाठी त्याने दिलेला आहे तो म्हणजे आम्हाला सांत्वना देण्यासाठी. हालेलुया. विनंती करणं म्हणजे सांत्वना या संबंधीने. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की आता मी जाणार आहे आणि मी गेल्यानंतर त्यांच्यासाठी पित्याकडून तो कैवारी आत्मा मी त्यांच्यासाठी देईल. आणि मी पाहतो की ज्या वेळामध्ये 50वा दिवस जो म्हणलेला पेंटिकॉस्टचा दिवस आहे, त्या माडीवरती ज्या वेळामध्ये सर्व शिष्य, सर्व प्रेषित प्रार्थना करण्यामध्ये मग्न होते, त्या वेळामध्ये त्यांच्यावरती अग्नीच्या जीवा उतारल्या आणि एक एक व्यक्ती प्रियांनो अन्य भाषामध्ये ते बोलू लागले. त्यांना प्रियांनो पवित्र आत्मा प्राप्त झाला आणि तो पवित्र आत्मा त्यांना शिकू लागला. पवित्र आत्मा त्यांना प्रोत्साहन देऊ लागला. पवित्र आत्मा मार्गदर्शन करू लागला. पवित्र आत्मा सांत्वना देऊ लागला. पवित्र आत्मा त्यांना सूचना देऊ लागला. पवित्र आत्मा त्यांना शिक्षण देऊ लागला. पवित्र आत्मा त्यांना उपदेश देऊ लागला. हालेलुया. पवित्र आत्मा याच्यासाठी आपल्याला त्याने दिलेला आहे. ज्या गोष्टी त्या पवित्र आत्म्याच्या योग्य प्रियांनो त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी त्या माडीवरती प्रेषितांवरती उतरून आला, तोच पवित्र आत्माच्या वेळामध्ये आमच्यावरती उतरून येतो. तो पवित्र आत्मा मला प्रियांनो शिकवायला लागतो, प्रोत्साहन द्यायला लागतो, मार्गदर्शन करायला लागतो, सांत्वना द्यायला लागतो, सूचना द्यायला लागतो, आम्हाला उपदेश तो द्यायला लागतो. हालेलुया. हालेलुया. तो पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकांच्या बरोबर आहे. आणि म्हणूनच प्रियांनो तो पवित्र आत्मा आमच्यासाठी सहाय्यक याच्यासाठी आहे की आम्ही प्रत्येकांनी येशू सारखं आम्ही बनावं. बोले येशू मसीह. आम्ही येशू सारखं बनावं ही पित्याची इच्छा आहे. हालेलुया. दुसरा आमच्या जीवनाचा उद्देश काहीच नाहीये. आम्ही जसे या जगामध्ये जन्माला आलो, त्याने आमच्यावरती कृपा केली. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की या जगाच्या निर्मितीच्या पूर्वी त्याने आमची निवड केलेली आहे. म्हणून आम्ही येशूला ओळखू शकतो. हालेलुया. जगाच्या निर्मितीच्या पूर्वी. विचार करा, परमेश्वराची आमची ओळख कधीची आहे? आम्हाला वाटत असेल की आम्ही आता प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखायला लागलो, परंतु प्रभू आम्हाला जगाच्या निर्मितीच्या पूर्वी त्याने आम्हाला निवडलं, वेगळं केलं. आणि म्हणूनच आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो. आमच्यासाठी वेळ त्याने निश्चित केलेला होता. हालेलुया. सो तो पवित्र आत्मा त्याने यासाठी आम्हाला त्याने दिला की आम्ही त्याच्या सारखं बनावं. आणि तो पवित्र आत्मा आम्हाला सहाय्यक आहे, तो आमच्यासाठी मदतनीस आहे, तो आम्हाला सहाय्य करणार आहे. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तो तुमच्या मध्ये वस्ती करील. कशासाठी वस्ती करील? हालेलुया. की त्याने आम्हाला मदत करावी, त्याने आम्हाला सहायता करावी. कशासाठी सहायता करावी? जे आम्ही प्राप्त केलेलं नाहीये, ज्या स्वरूपाने आम्ही बनलेलं नाहीये, तसं आम्हाला बनायला तो आम्हाला मदत करेल.
येशू सारखं बनायला तो मदत करेल, येशू सारखं विचार करायला तो आम्हाला मदत करेल, येशू सारखं वागायला तो आम्हाला मदत करेल, येशू सारखं प्रियांनो आम्हाला वर्तणूक करायला तो आम्हाला शिकवेल. तो पवित्र आत्मा त्याच्यासाठी त्याने आम्हाला दिलेला आहे. तो आम्हाला प्रोत्साहन देतो, तो आम्हाला शिक्षण देतो, तो आम्हाला उपदेश देतो, तो आम्हाला मार्गदर्शन देतो. तो पवित्र आत्मा याच्यासाठी त्याने आम्हाला दिलेला आहे की आम्हाला वैयक्तिकरित्या या ठिकाणामध्ये पौलाने जे आव्हान या ठिकाणामध्ये केलेलं आहे, मी तुम्हाला विनंती करतो किंवा विनवून सांगतो. त्याची इच्छा आहे की आम्ही त्या पवित्र आत्म्याची सहायता स्वीकारावी आणि जे आतापर्यंत आम्ही केलेलं नाहीये ते आता आम्ही आमच्या जीवनामध्ये करावं. आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकावं. हालेलुया. पवित्र आत्मा आमच्याशी बोलत असतो. किती जण विश्वास करता या गोष्टीवरती, मान्य करता? पवित्र आत्मा आमच्याशी बोलत असतो. कसं कसं बोलत असतो सांगा? गुड. वचनाच्या माध्यमातून, सेवकांच्या माध्यमातून, स्वप्नाच्या द्वारे. ओके, गुड. आणखी दृष्टांताच्या द्वारे, आणखी विश्वासणाऱ्यांच्या द्वारे सुद्धा. हालेलुया. साक्षीच्या द्वारे सुद्धा परमेश्वर आमच्याशी बोलत असतो. लहान लेकरांच्या माध्यमातून सुद्धा परमेश्वर आमच्याशी काहीतरी तो आम्हाला शिकवत असतो, बोलत असतो. आम्ही ऐकलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळामध्ये या गोष्टी आम्ही ऐकतो, आमच्या जीवनामध्ये आम्ही बदल घडवून आणतो, यानो त्या वेळामध्ये आम्ही पूर्णपणे परिवर्तित व्हायला लागतो. हालेलुया. त्याने आमच्यासाठी कैवारी आत्मा दिलेला आहे. त्याने आम्हाला अनाथ सोडलेलं नाहीये. आम्ही एकटे नाहीये. आम्हाला वाटत असेल या जगामध्ये आम्ही एकटे आहोत, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईल. हालेलुया. तो आमच्याकडे येईल असं त्याने म्हणलंय. म्हणजे तो कसा आलाय? पवित्र आत्म्याच्या योगी तो आमच्याकडे आला. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. सो या ठिकाणामध्ये प्रभूची या कैवारी आत्म्या संबंधीने प्रभूने जी शिकवण आम्हाला दिली की तो आमच्याकडे येईल. आम्हाला पौलाने जशी विनवणी केलेली आहे वैयक्तिकरित्या, ही वैयक्तिक विनवणी याच्यासाठी आहे की त्या पवित्र आत्म्याची सहायता तुम्ही घ्या, त्या पवित्र आत्म्याची सूचना तुम्ही ऐका, त्याचं प्रोत्साहन तुम्ही घ्या, त्याची सांत्वना तुम्हाला मिळालेली आहे, त्याच्या सूचना असतील, त्याचं शिक्षण असेल, त्याचा उपदेश असेल, त्याच्यानुसार तुम्ही परिवर्तित होत चला, बदल तुमच्या जीवनामध्ये घडवत चला. हालेलुया. हालेलुया. कारण प्रभूच्या वचनात आम्ही वाचलं की तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असे चाला. हालेलुया. हालेलुया. ते शोभणार व्यक्तिमत्व बनण्यासाठी आम्हाला या पवित्र आत्म्याच्या द्वारे पियानो जी शिकवण मिळते ना, ती आम्ही ग्रहण करणं आणि परिवर्तित होणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. समजतंय? हालेलुया. सगळ्यांना समजतंय? पवित्र आत्मा आमच्याशी बोलतो प्रियानो. त्याच्या वचनातून तो आमच्याशी बोलतो. आम्ही वचन वाचतो, आम्हाला ते वचन प्रियानो प्रेरणा द्यायला लागतं. जे वचन आम्ही ऐकतो प्रियानो, त्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये बदल घडायला लागतो. आम्ही ते आत्मसात करून प्रियानो आमच्या जीवनामध्ये बदल घडावा ही प्रभूची इच्छा आहे. परंतु आम्ही ऐकू नये ही सैतानाची इच्छा आहे. हालेलुया. आम्ही त्या वचनाकडे दुर्लक्ष करावं ही सैतानाची इच्छा आहे. हालेलुया. आम्ही कोणाची इच्छा पूर्ण करावे? कोणाची? थोडं जोरात. हालेलुया. परंतु कधी कधी आम्ही आमची स्वतःची इच्छा पूर्ण करतो. हालेलुया. तिसरा पर्याय मला जास्त आवडतो. स्वतःला जास्त जे पसंत आहे ना, तेच मनुष्य जास्त करतो. आणि जर काही घडलंच मग सैतानावरती लोटून द्यायचं, त्याच्यामुळे झालं. हे आतापासून नाहीये, हे उत्पत्तीच्या पुस्तकापासून आहे. हालेलुया. की परमेश्वरा, जी स्त्री तू दिली ना, तिने मला म्हणलं हे फळ तू खा, तिने मला हे खायला सांगितलं. हालेलुया. ब्लेम आम्ही करणं सोडून द्यावं. हालेलुया. इतरांना दोष देणं आम्ही सोडून द्यावं. चुकलोय तर कबूल करा. जो व्यक्ती चुकतो आणि कबूल करतो ना, प्रभू त्याला क्षमा करतो.
परंतु चूक करून दुसऱ्यांना दोषी ठरवणं ही गोष्ट प्रभूला मुळीच मान्य नाहीये. हालेलुया. प्रभू त्याला क्षमा करतो की जो कबूल करतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये जगामध्ये आपण एकटे नाही व प्रभूने आपल्याला तारलेला आहे व पवित्र आत्मा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ता सारखं बनण्यासाठी प्रियांनो मदत तो करतो. आणि म्हणून प्रियांनो प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं इब्री लोकासपत्र अध्याय 13 आणि वचन 5 मध्ये. हिब्रू चॅप्टर 13 वर्स 5, इब्री 13 आणि वचन 5 वाचूयात. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. मत्ती 28 आणि वचन 20 मध्ये म्हणलेलं आहे, मी तुला सोडणार नाही व मी तुला टाकणार नाही. प्रभू आमच्या बरोबर कायम आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्या बरोबर प्रत्येक वेळामध्ये, प्रत्येक स्थानामध्ये, प्रत्येक ठिकाणामध्ये तो आमच्या बरोबर आहे. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. जे घरी आहे ते म्हणतील हालेलुया. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. प्रभूचं वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकावं, कारण प्रभूचं वचन सांगतं की जो ऐकतो त्याचं कल्याण होते. हालेलुया. आणि कल्याण होण्यासाठी आम्ही अंतःकरणातून प्रभूचं वचन ऐकावं, कारण जो कोणी लक्षपूर्वक ऐकतो आणि काळजीपूर्वक त्याचं पालन करतो, परमेश्वर त्याला अनेक आशीर्वाद देतो. परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्याकडे धावत येतात. आम्ही परमेश्वराच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो की ते आशीर्वाद आमच्याकडे धावत यावे. किती जण अपेक्षित करतात की तुम्ही प्रार्थना केली ते आशीर्वाद परमेश्वराचे धावत यावेत? प्लीज. बाकीच्यांकडे आलेत का? हालेलुया. आशीर्वाद धावत यावे हे जर तुमची अपेक्षा आहे, इच्छा आहे, तर त्यासाठी प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही काय करा, वचन लक्षपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक त्याचं पालन करा. हालेलुया. ऐकणं आपल्या हातामध्ये आहे आणि पालन करणं कोणाचे आहे? थोडं जोरात बोला. असं म्हणा, ऐकणं माझ्या हातात आहे आणि पालन करणंही माझ्या हातात आहे. मग आता दोन्ही गोष्टी तुमच्याकडेच आहेत, तर आशीर्वाद का बरं लांब आहेत? का बरं आशीर्वाद धावत येत नाही? मी नाही म्हणत, सिस्टर सांगताय. ऐकतो परंतु पालन नाही करत. राईट, असंच होतंय. हालेलुया. मी नाही म्हटलं बरं का, सिस्टरांनी सांगितलं तसं. सो आम्ही ऐकायलाही पाहिजे आणि काळजीपूर्वक पाळायलाही पाहिजे, म्हणजे आशीर्वाद आपोआप धावत येतात. सगळ्या प्रकारचे आशीर्वाद त्याने आम्हाला दिलेले आहेत. आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पौलाने वैयक्तिकरित्या हे आव्हान केलेलं आहे. त्याने आम्हाला विनवून त्याने आम्हाला सांगितलंय, हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, तो पवित्र आत्मा आमच्या ठाई त्याच वेळेस आला की ज्या वेळामध्ये आम्ही येशूवरती विश्वास केला, त्याला तारणारा म्हणून आम्ही स्वीकारलं. येशू प्रभू आहे म्हणून आम्ही आपल्या मुखाने कबूल केला, आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास केला की तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आम्ही विश्वास करतो. त्याच वेळेस प्रियांनो तो पवित्र आत्मा आमच्या ठाई आला. त्याच्या वाचून कुठलाही व्यक्ती किंवा कुठले मुख कबूल करू शकत नाही की येशू प्रभू आहे. ज्याच्या ठाई पवित्र आत्मा आला ना, तोच व्यक्ती कबूल करू शकतो की येशू प्रभू आहे. बोलो येशू मसीह की. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आणि तो आम्हाला वैयक्तिकरित्या आव्हान करत आहे. त्याने मंडळीला आव्हान केलेलं आहे. काय आव्हान केलं त्याने? की म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणास शोभेल असे चाला. कसं चाला? ओके. हालेलुया. पाहूयात आणखी. दुसरा मुद्दा मी पाहतो की हे आव्हान फार शक्तिशाली आहे किंवा हे आव्हान फार सामर्थ्यशाली आहे. जसं त्याने हे वैयक्तिक आव्हान केलं, तसंच प्रियांनो हे आव्हान फार सामर्थ्यशाली आहे किंवा शक्तिशाली आहे. कसं? ज्या प्रकारे या ठिकाणामध्ये पौलाने म्हणलेलं आहे, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो.
या ठिकाणामध्ये पौलाने एक महत्वपूर्ण अशी गोष्ट नमूद केलेली आहे की मी जो प्रभूमध्ये बंदिवान हा जो शब्द आहे, हा शब्द त्याने या ठिकाणामध्ये का बरं वापरला? याचे दोन प्रकारचे प्रियानो कारण असू शकतात. एक पहिलं कारण की त्याने रोम या ठिकाणावरून हे पत्र त्याने लिहिले असताना इसवी सन 7 ते 62 दरम्यान, म्हणजे पहिल्या शतकामध्ये हे पत्र त्याने लिहिलेलं असताना तो नजर कैदेमध्ये होता आणि त्या ठिकाणामध्ये रोम शासनाचं किंवा रोमी शिपायांचं त्याच्यावरती प्रियांनो नजर होती की तो काय काय कारवाया करतो, काय काय गोष्टी करतो, आणि या कारणाने सुद्धा त्याने लिहिलं असेल की मी प्रभू मधल्या मी बंदिवान. त्याच प्रकारे दुसरं एक कारण असू शकतं किंवा हे दुसरं एक कारण की या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की इफिस 3 आणि वचन 1 मध्ये मी वाचूयात. इफिसिन चॅप्टर 3 वर्स 1. इफिस 3 आणि वचन 1. या कारणास्तव मी पौल तुम्हाला परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. ओके, या ठिकाणामध्ये जसं तो लिहितो की मी पौल तुम्हाला परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान हा शब्द त्याने अनेक वेळेस वापरला, परंतु या ठिकाणामध्ये खऱ्या अर्थाने हा शब्द आम्ही पाहत असताना हा बंदिवान शब्द तो ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये बंदिवान असल्या संबंधीने तो लिहितो. हालेलुया, हालेलुया. काल जगामध्ये एक मोठा दिवस झाला. हालेलुया. जगाने त्या दिवसाला प्रियांनो अशा प्रकारे तो दिवस त्यांनी साजरा केला की जगिक दृष्टिकोनातून प्रियांनो त्या दिवसाला साजरा केला गेला. परंतु प्रियांनो जो पौल आहे त्या पौलाला खरी ख्रिस्ताची प्रीती कळाली आणि त्याच कारणाने त्याने आपलं सर्व वर्चस्व असेल, सर्व मोठापणा असेल, त्याच्याकडे शिक्षण असेल, पद असेल, त्याचं नाव लौकिकता असेल किंवा त्याची ओळख असेल, या सगळ्या गोष्टी त्याने बाजूला सारल्या आणि तो ख्रिस्तासाठी बंदिवान तो झाला. ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये पियानो तो बंदिवान झाला आणि ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये बंदिवान होत पियानो या पौलाने जे अनेक पत्र लिहिली, 13 पत्र त्याने लिहिली आणि या पत्रामध्ये त्याने ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये त्याने बंदिवान होत असं त्याने संबोधलेलं आहे. मी ख्रिस्ताचा बंदिवान आहे असं त्याने संबोधलं. आज आम्ही कोणाचे बंदिवान आहोत? हालेलुया. अनेक जण पियानो जगी गोष्टीचे बंदिवान आहेत. अनेक जण स्वतः त्याने बांधून टाकलेला आहे. अनेक जण व्यसनामध्ये बंदिवान झालेले आहे. अनेक जण पियानो जगिक संगतीमध्ये बंदिवान झालेले आहेत. अनेक जण पियानो जगिक विचाराने बंदिवान झालेले आहेत. हालेलुया. जगामध्ये इतक्या भयंकर गोष्टी आहेत की ज्या आपल्या समोर येत आहेत प्रियानो. कदाचित तुम्ही गेल्या आठवड्याभरामध्ये 10-15 दिवसामध्ये ज्या गोष्टी ऐकल्यात एफिस्टेन फाईल बद्दल, भयंकर क्रूर अशा गोष्टी प्रियानो या जगामध्ये घडतायत आणि अशा या गोष्टी त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनामध्ये याच कारणाने, कारण जगिक गोष्टी मध्ये ते बंदिवान झालेले आहेत. जगिक विचारामध्ये बंदिवान झालेले. जगामध्ये नाव लौकिक होण्याबद्दल असेल किंवा पैसा संपत्ती मिळवण्याबद्दल असेल किंवा नाव मोठं होण्याबद्दल असेल, पद मिळवण्याबद्दल असेल किंवा वर्चस्व असण्याबद्दल असेल, या गोष्टी पियानो मनुष्य या गोष्टीमध्ये बंदिवान झालेला आहे आणि त्याच कारणाने पियानो मनुष्यावरती त्याचा प्रभाव होतो आणि त्या प्रभावाच्या कारणाने पियानो या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडत असतात. पौलाने आपल्या जीवनामध्ये विचार नाही केला की माझ्या जीवनामध्ये मला काय होईल, माझ्या जीवनासाठी पुढे मी या जगामध्ये जगत असताना मला काय कुठल्या गोष्टीचा अनुभव माझ्या जीवनामध्ये घडेल, या गोष्टीचा त्याने विचार मुळीच केला नाही. त्याला माहिती होतं की मला फार त्रास होणार आहे. हालेलुया. त्याला हेही माहिती होतं की मी येशू ख्रिस्ताच्या सुवार्थ सांगणाऱ्या प्रत्येक सुवार्थिकाचा त्रास मी त्याला दिला आणि ख्रिस्त विरोधी असलेला हा ख्रिस्त प्रचारक तो बनला. हालेलुया. परंतु त्याला माहिती होतं की त्याने जो त्रास दिला ना, या छळाला त्याला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनामध्ये पियानो अनेक चढ उताराचा सामना आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो, परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू आपल्या बरोबर आहे. आम्ही जोपर्यंत ख्रिस्ताचे बंदिवान होत नाही, त्याच्या प्रीतीमध्ये आम्ही बंदिवान होत नाही, तोपर्यंत जगिक विचाराने आम्ही बांधलेले असू. हालेलुया. हालेलुया.
आम्हाला ख्रिस्ताचे बंदिवान होणं फार गरजेचं आहे. बोले येशू मसीह की. आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये बंदिवान होणं आम्ही फार गरजेचं आहे. जर आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये जर आम्ही बंदिवान नाही झालो तर जगाच्या दुष्ट गोष्टी, जगाच्या दुष्ट विचार आम्हाला बंधनांमध्ये बांधायला तयार आहे. बोले येशू मसीह की. समजतंय. जर ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आम्ही स्वतःला बांधून नाही घेतलं, त्याच्या बंदिवानामध्ये जर आम्ही नाही गेलो, त्याच्या कैदेमध्ये जर आम्ही नाही गेलो, तर जगाची कैद, जगाचा बंदिवान आम्हाला बांधायला, त्याच्यामध्ये आम्हाला गुरफडून टाकायला तयार आहे. कोणती गोष्ट चांगली आमच्यासाठी? जगिक बंदिवान चांगला आहे की ख्रिस्ताचं बंदिवान होणं चांगलं आहे? हालेलुया. निर्णय आमचा आहे. निर्णय करावा लागेल परिवर्तन घडण्यासाठी, परिवर्तित होण्यासाठी. त्याच वेळेस प्रियानो तो बदल घडून येईल. आम्हाला तसं करावं लागेल. आणि म्हणूनच पौलाने या पत्राच्या अध्याय 4 आणि याच्या सुरुवातीलाच तो म्हणतो, म्हणून जे आतापर्यंत तुम्ही दुर्लक्षित केलं ना, आता करा. तुमच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडेल. हालेलुया. परिवर्तन घडेल. आणि ते परिवर्तन घडवण्यासंबंधीने या पत्राच्या या पहिल्या वचनामध्ये तो लिहितो की मी जो प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो. एक वचन आम्ही वाचूयात. 1 कोरिंथ 10 आणि वचन 31 मध्ये. 1 Corinthians chapter 10 verse 31. 10:31. म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. पौल या ठिकाणामध्ये करिंथच्या मंडळीला तो लिहितो की म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता, पौलाचं काम काय होतं? हालेलुया. पौलाचं काम काय होतं? फक्त एक जणांनी कोणीतरी सांगितले, काय काम होतं त्याचं? सुवार्ता सांगणे. हालेलुया. सुवार्ता सांगणे, ख्रिस्त प्रसार करणं, हे त्याचं काम होतं. आणि त्याचं काम त्याने एका ठिकाणामध्ये नाही केलं, तर त्याने शेकडो शहरांमध्ये, अनेक देशांमध्ये तो गेला. हालेलुया. त्याने जल प्रवास केला, त्याने रोड प्रवास सुद्धा त्याने केला. अनेक प्रकारचा प्रवास त्याने केलेला असताना त्या पौलाच्या जीवनामध्ये पियानो त्याला थकवा नाही आला, त्याला आळस नाही आला, त्याला चिंता आणि काळजी सुद्धा नाही वाटली. कारण तो ख्रिस्ताचा बंदिवान होता. तो ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये, ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये इतका बंदिवान तो झाला होता की त्या वाचून त्याला बाकी काहीच दिसत नव्हतं. आणि म्हणूनच पौल म्हणतो की माझ्यासाठी हे जग वधस्तंभावरती आहे आणि मी जगासाठी या वधस्तंभावरती आहे. मी वधस्तंभावरती खेळलेलो आहे. आता मी जगत नाही, तर माझ्या ठाई आता कोण जगतोय? ख्रिस्त जगतो. हालेलुया. प्रियांनो, जे परिवर्तन पाहिजे ते पौलासारखं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. जर नवीन करारामध्ये प्रभावशाली जर व्यक्तिमत्व जर आम्ही पाहिलं, तर हे एक मोठं प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे, तो म्हणजे पौल. हालेलुया. पौलाच्या जीवनामध्ये पियानो अनेक प्रसंग ओढवले, परंतु या प्रत्येक प्रसंगामध्ये पियानो पौल घाबरला नाही. पौलाने त्याची सुवार्ता सांगण्याचं काम त्याने थांबवलं नाही. पौलाने आपलं पाचरण कायम लक्षात ठेवलं. आणि म्हणूनच पौल या ठिकाणामध्ये लिहितो की म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. कोणासाठी करा? कोणासाठी करा? आणखी एकदा. हालेलुया. आम्ही जे करतोय, जे वागतोय, जे बोलतो, ते आमचं आचरण आहे, ते देवाच्या गौरवासाठी आहे का? हा प्रश्न आम्ही स्वतःसाठी विचारूया. हालेलुया. पौलाचं स्पष्ट विचार आहे की मी जे काही करतो ते देवाच्या गौरवासाठी आहे. त्याच्या वाचून माझ्या जीवनात काहीच होणार नाही, काहीच करायचं नाहीये. मला फक्त देवाचा गौरव करायचा आहे. आणि म्हणूनच तो पौल एफिसच्या मंडळीला तो आव्हान करत आहे. जे आव्हान, तिसरा मुद्दा की तो जे आव्हान करतो तो एक व्यावहारिक आव्हान तो करतो. हालेलुया. हालेलुया.
व्यवहारिक आव्हान आहे. आणि कसं आव्हान त्याने केलं की म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणास शोभेल असे चाला. पाचरण आपल्याला झालंय, हे वैयक्तिक झालंय. पाचरण वैयक्तिक झालंय काय सामूहिक झालंय? थोडं जोरात बोला. कसं झालंय? पाचरण होणं म्हणजे काय? पाचरण होणं म्हणजे काय? थोडं जोरात बोला. पाचरण होणं म्हणजे काय आहे? निवड. आणखी आणखी येस, वेगळं केलेलं आहे त्याने आम्हाला. त्याने आम्हाला निवडले, त्याने या जगातून त्याने आम्हाला वेगळं केलं आणि त्याच्या मागे 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 चालण्यासाठी त्याने आम्हाला निवडले. हे आम्हाला विसरायचं नाहीये. हे आमचं वैयक्तिक आहे. हालेलुया. वैयक्तिक पाचरण आहे. वैयक्तिक त्याने आव्हान केलं, वैयक्तिक त्याने आम्हाला पाचरण केलेलं आहे. आणि वैयक्तिक पाचरण केलेलं असताना आम्हाला कदापि हे विसरायचं नाहीये की मी जे वागतो, मी जे बोलतो, जे माझं आचरण आहे ते त्या पाचरणाला शोभणार आहे का? पाचरण करणारा कोण आहे? अहो, पाचरण करणारा कोण आहे? मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. थोडं जोरात बोला. कन्फ्युज होत का मी? हालेलुया. आमचं पाचरण करणारा प्रभू आहे. आम्हाला वेगळा करणारा आमचा प्रभू आहे. आणि जर त्याने आम्हाला वेगळं केलेलं आहे तर त्याला शोभाल असं आमचं आचरण असलं पाहिजे. हालेलुया. आणि हे सगळं कोणाच्या हातामध्ये आहे? हा, माझ्या हातामध्ये आहे. हालेलुया. माझ्या स्वतःच्या हातामध्ये आहे. आम्ही काय वागतोय, काय बोलतोय, का आमचं वर्तणूक आहे, या ठिकाणामध्ये चालणे किंवा चाला या शब्दाचा जर आम्ही अर्थ पाहिला तर हा चालणं म्हणजे फक्त चालणं नाहीये. याचा अर्थ असा होतो, आपली वर्तणूक असेल किंवा दैनंदिन जीवन आम्ही कसं जगतो किंवा योग्यतेने आम्ही वागतो किंवा शोभेल असं आम्ही जगतो का किंवा वागतो का, असं आमचं चालणं असलं पाहिजे. वर्तणूक आमची अशी असली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. याची आठवण पियानो आम्ही संतुलित करणं फार गरजेचं आहे की ख्रिस्ताने आपल्याला आपल्यासाठी काय दिलेलं आहे. काय काय दिलं त्याने आम्हाला. जसं आम्ही इफिसच्या पत्रात पहिलं वाचलं, अध्याय 1 आणि वचन 4 मध्ये, इफिसियन चॅप्टर 4 वर्स 1, की त्याने आम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वी आमची त्याने निवड केलेली आहे. हालेलुया. आमची निवड कधीची आहे? कधीची आहे? वाचा जरा सिस्टर प्लीज. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. हालेलुया. त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आमची निवड कोणाच्या ठायी केलेली आहे? येशू ख्रिस्ताच्या ठायी केलेली आहे. आमची निवड कोणाकडून झाली आहे? प्रभूकडून झालेली. आणि प्रभूकडनं आमची निवड झालेली असताना आता आम्ही जे वागतो ते त्या निवडीसाठी आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं आचरण व्यवस्थित आहे का? हालेलुया. हालेलुया. काही जण फार मोठ्यापणाने सांगतात की मला चांगल्या चांगल्या सेवा येतात. हालेलुया. मोठ्यापणाने सांगतात. हो, आपले शब्द पियानो आपल्यासाठी कारणीभूत ठरतात. आमचं जी निवड आहे ती निवड ख्रिस्ताकडनं आहे, पित्याकडनं आहे, प्रभूकडनं आहे. आणि त्या निवडीच्या कारणाने त्याने आम्हाला निवडलेलं असताना आता मी जे वागतोय, जे बोलतो, जे आमचं आचरण आहे, आमचं जे प्रियानो वर्तणूक आहे, त्या निवडीसाठी योग्य आहे का? त्याला शोभेल असं ते योग्य आहे का? हालेलुया. इफिस 1 आणि वचन 3 मध्ये मी वाचतो की या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्याने सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याने आशीर्वादित केला आहे. आशीर्वाद त्याने दिलेले आहे. आध्यात्मिक आशीर्वाद त्याने आम्हाला दिलेले आहे. मग आता मी जे वागतो, आता आमचं जे वर्तणूक आहे ते त्या आशीर्वादासाठी शोभेल असं आहे का?
हालेलुया. इफिस 1 आणि वचन 5 आणि वचन 11 आणि 12 मध्ये, इफिसियन चॅप्टर 1 वर्स 5 and 11 and 12 या ठिकाणामध्ये म्हणलेलं आहे की आपण येशू ख्रिस्तासारख्या मी असू, याच्यासाठी त्याने आम्हाला निवडलंय, वेगळं केलं. आम्ही येशू सारखे होण्यासाठी आता मी जे वागतोय, जे बोलतोय, जे आमची वर्तणूक आहे ते येशू ख्रिस्तासारखं आहे का? पवित्र शास्त्रातील शुभवर्तमान आपण वाचलेत का? किती जणांनी वाचले 4 शुभवर्तमान? प्लीज, शुभवर्तमान तुम्ही वाचलेत? प्रत्येक वेळेस हात नाही वरती करायचा आहे. वाचले तर वाचा, खरंच दाखवा. येस. का बरं असं म्हटलं माहिती आहे का? मी हात वरती केला, त्या आईनी सुद्धा हात वरती केला आणि त्यांना वाचता येत नाही म्हणून मी म्हटलं असं. हालेलुया, हालेलुया. आम्ही जर वाचन केलं ना, तर नक्की त्या वाचनाच्या द्वारे मला लक्षात येईल की ख्रिस्ताचं जे स्वभाव आहे, त्याचं जे वागणं आहे, त्याचं जे बोलणं आहे, त्याने कधीही अपशब्द आपल्या मुखातून नाही काढला, कधीच नाही काढला. हालेलुया. परंतु आम्ही जरी बाहेर बोलत नसो, तरी घरामध्ये अपशब्द आपण बोलतो, लेकरांना सुद्धा बोलतो. हालेलुया. आणि आईवडिलांच्या मुखांमध्ये इतकी शक्ती दिलेली आहे परमेश्वराने आपल्या लेकरांसाठी, जे आपण बोलतो ना तसं घडायला लागतं. आपले आशीर्वाद आपल्या मुखामध्ये. हालेलुया. मान्य करतो आपण? आपले आशीर्वाद आपल्या मुखामध्ये परमेश्वराने दिलेले आहे. जसं आपण बोलतो ना तसं व्हायला लागतं. आपण देवाचे लेकर आहोत सर्वजण. आपण देवाचे लेकर आहोत. त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे परमेश्वराच्या, आपल्याही शब्दामध्ये त्याने सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. जर आपण म्हणू ना आपल्या लेकरांना याला काहीच येत नाही, त्याला येत असलेलं ना तो सुद्धा विसरून जाईल. हालेलुया. आपण आपले शब्द व्यवस्थित वापरले पाहिजे. परंतु काही जण म्हणतात हा आहे ना मठ्ठ आहे, याला काहीच येत नाही. आपले शब्द प्रियांनो आपण योग्य वापरणं गरजेचं आहे. लेकरांसाठी असेल, परिवारातील सदस्यासाठी असेल. अनेक वेळेस म्हणता आपण माझ्या घरामध्ये माझं कोणाशी जमत नाही. आपण जर असं म्हणतो ना तर कोणाशीही तुमचं जमणार नाही. परंतु जर तुम्ही म्हणाल माझं प्रत्येकाशी चांगलं जमतं, तुमच्या विचाराशी जुळणारे लोक परमेश्वर तुमच्या अवतीभोवती ठेवेल. हालेलुया, हालेलुया. तुमचं बोलणं इतरांना पटायला लागेल, परंतु प्रियांनो आपण जे बोलतो ना तसं घडायला लागतं. आणि म्हणून आपले शब्द फार आपल्यासाठी कारणीभूत ठरतात. आपल्या जीवनामध्ये आम्ही काय असावं आणि कोण असावं याच्यासाठी, आपल्या लेकरांसाठी सुद्धा. येशू ख्रिस्ताने कधीही अपशब्द कोणाबद्दल काढले का? नाही काढले. त्याने आमची जी निवड केलेली आहे ती निवड, आम्ही जे वागतोय, जे बोलतोय ते ख्रिस्ताच्या सारखं आहे का? हालेलुया. त्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये त्याने स्वीकारलंय. प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये त्याने आम्हाला शुद्ध केलं. इफिस 1 आणि वचन 7 मध्ये म्हणलेलं आहे. त्याने आम्हाला येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध केलेलं आहे. हालेलुया. त्याने शुद्ध केलेलं असताना परत परत आम्ही मलिन व्हायचंय का? हालेलुया. आम्ही मलिन करतो आमच्या विचाराला, आमच्या बोलण्याच्या द्वारे, वागण्याच्या द्वारे, वर्तणुकीच्या द्वारे आणि वाईट सवयीच्या द्वारे. त्याने शुद्ध केलेलं असताना परत आम्ही अशुद्ध व्हायचंय का? हालेलुया. म्हणजे परत एकदा त्याच्या रक्ताची आम्ही प्रत्येकाने आपल्यावरती ते रक्त त्याने घ्यावं आणि त्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला परत शुद्ध करावं, ही आपली अपेक्षा आहे का? परत त्याने वधस्तंभावरती जावं, ही आपली अपेक्षा आहे का? नाही. मग आम्ही जे वागतोय, जे बोलतोय, जे आम्ही आचरतोय किंवा जी आमची वर्तणूक आहे ती येशू ख्रिस्ताच्या त्या रक्तासाठी शोभणारी आमची प्रत्येक वर्तणूक आहे का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारावा. इफिस 2 वचन 1 ते 4 मध्ये म्हणलेलं आहे की त्याने आम्हाला नरकाच्या वाटेवरती आम्ही होतो, त्याने आम्हाला येशू ख्रिस्ताला आमच्याकडे त्याने पाठवलं. आणि आता आम्ही जे वागतोय, आमच्या जीवनामध्ये व्यसन असेल, आमच्या जीवनामध्ये वाईट संगती असेल,
आमच्या जीवनामध्ये पियानो वाईट वर्तणूक असेल, वाईट वागणं, वाईट बघणं असेल, वाईट संगती असेल, या कारणाने आम्ही परत तर त्या नरकाच्या वाटेवरती चाललेलो नाही ना. आज जे आम्ही वागतोय, आम्ही जे चालतोय, ते ख्रिस्ताच्या त्या पाचरणाला शोभणारं, आमच्या जीवनामध्ये जे पाचरण त्याने दिलेलं आहे त्याला ते शोभणारं आहे का, की आम्ही परत एकदा त्या नरकाच्या वाटेवरती चाललोय. देवाने आपल्यावरती प्रीती केली. इफिस 2 आणि वचन 4 मध्ये म्हणलेलं आहे की देवाने आपल्यावरती प्रीती केलेली आहे. त्या प्रीतीला, आज आपल्यावरती जी प्रीती परमेश्वराने प्रभूने केलेली आहे, त्या प्रीतीला शोभणारं आपलं वर्तणूक, आपलं वागणं, आपलं बोलणं आहे का. इफिस 2 वचन 6 ते 7 मध्ये म्हणलेलं आहे की त्याने आपल्याला आपलं जीवन त्याने सुरक्षित केलेलं आहे आणि त्या सुरक्षित जीवनाला शोभणारं असं जीवन आज आम्ही जगतोय का. त्यांनी जे पाचरण केलेलं आहे त्या पाचरणाला शोभणारं जीवन किंवा त्या जीवनाला सुरक्षितता त्याने दिलेली असताना ती सुरक्षितताला शोभणारं जीवन आम्ही जगतोय का. हालेलुया. त्याने यहुदी आणि परराष्ट्रीयांना त्याने एकत्रित आणलेलं आहे. आम्ही जे दूरचे होतो, आम्ही जे परके होतो, आता त्याने आम्हाला जवळच केलेलं आहे. आणि त्याने जवळच केलेलं असताना आता आम्ही जवळचे असताना आम्ही त्याला शोभणारं असं वर्तणूक आम्ही जगतोय का. तशी आमची वर्तणूक आहे का, तसं आमचं आचरण आहे का. येशूच्या शुभवर्तमानावरती विश्वास ठेवणाऱ्यांपासून त्याने एक नवीन वंश त्याने निर्माण केला. त्या वंशाला शोभणारं असं आपलं वर्तणूक आहे का. देवाने आपल्याला आशीर्वाद, शाश्वत कृपा आणि दैवी प्रेमाचं रहस्य शिकवण्याची त्याची इच्छा आहे आणि त्या सर्व इच्छेला शोभणारं जीवन आता मी जगतोय का. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहिलं की त्याने मंडळीला आव्हान केलं की म्हणून मी जो प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणात शोभेल असे चाला. जे आतापर्यंत नाही केलं, आतापर्यंत त्या गोष्टी आम्ही दुर्लक्षित केल्या, आतापर्यंत त्या गोष्टी आम्ही ऐकल्या नाही, काळजीपूर्वक पाळल्या नाही, परंतु आता आम्हाला काय करायचंय, ऐकायचंय, काळजीपूर्वक आम्हाला पाळायचंय, लक्षपूर्वक ऐकायचंय आणि काळजीपूर्वक पाळायचंय. म्हणजे सर्व त्याने दिलेल्या सगळ्या आव्हानांना आम्ही स्वीकारत आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. हे एका दिवसात नाही घडणार, हे एका दिवसात, एका वर्षात नाही घडणार. हळूहळू घडेल, परंतु पूर्णपणे घडेल. आणि ज्या वेळामध्ये पूर्णपणे घडेल, तुम्ही पूर्णपणे ख्रिस्तासारखे ट्रान्सफर झालेला असाल. तुम्ही जुन्या आदामातून, पहिल्या आदामातून निघून तुम्ही नवीन म्हणलेला किंवा दुसरा आदाम म्हणलेला प्रभू येशू ख्रिस्त, त्या आदामासारखे तुम्ही, दुसऱ्या आदामासारखे तुम्ही बनलेला असाल. प्रभूची इच्छा हीच आहे. हालेलुया. जरी या जगामध्ये आम्ही पहिला आदाम म्हणून जन्माला आलो, परंतु आम्ही हे जग सोडत असताना पहिला आदाम म्हणूनच आम्ही जाता कामा नये, तर दुसरा आदाम म्हणलेला प्रभू येशू ख्रिस्त याच्यासारखं आम्ही बनावं, ही प्रभूची इच्छा आमच्या प्रत्येकासाठी आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये पौलाने मंडळीला केलेलं आव्हान, हे आव्हान वैयक्तिक आव्हान आहे, हे आव्हान सामर्थ्यशाली, शक्तिशाली आव्हान आहे, हे आव्हान व्यावहारिक आव्हान आहे. सोपं आहे का अवघड आहे. अहो सोपं आहे का अवघड आहे. हालेलुया. एकच वचन आहे, एकच वचन आहे, परंतु हे आव्हान वैयक्तिक आहे, शक्तिशाली आहे आणि व्यावहारिक आहे. जमू शकतच, जमेलच. जो व्यक्ती चॅलेंजेस, आव्हान स्वीकारतो ना, तोच व्यक्ती पुढे जातो, तोच व्यक्ती परिवर्तित होतो, त्याच व्यक्तीच्या जीवनात बदल घडतो आणि तोच व्यक्ती मोठ्या आशीर्वादाचं कारण ठरतो. हालेलुया. हालेलुया. हे वचन प्रत्येकांसाठी प्रभूने दिलंय. 2000 वर्षा अगोदर पौलाला माहिती होतं की या ठिकाणामध्ये अशा प्रकारे मंडळी जमेल आणि मंडळी हे वचन ऐकतील. हालेलुया. वेगवेगळ्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीसाठी त्याने हे वचन लिहिलं. या
प्रेषितांना प्रियानो दूरदृष्टी प्रभूने दिलेली होती, दूरदृष्टी होती. आणि त्याच कारणाने येणाऱ्या वर्षांमध्ये मंडळी कशी परिवर्तित होईल या सगळ्या गोष्टी प्रियानो त्यांना माहिती होत्या. हालेलुया. आणि जो व्यक्ती ऐकतो, जो व्यक्ती स्वीकारतो, जो व्यक्ती बदल घडवण्यासाठी वचनानुसार आपल्या जीवनामध्ये शोभेल असं पाचरण, जे पाचरण त्याने आम्हाला दिलेलं आहे त्या पाचरणाला शोभेल असं जीवन जो जगतो ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नक्की परिवर्तन घडतं. प्रभू परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे मंडळीला केलेलं आव्हान आम्ही वैयक्तिकरित्या ते स्वीकारूया. ते सामर्थ्यशाली आहे, ते व्यवहारिक आहे, असं ते आव्हान आम्ही स्वीकारूया. या आव्हानाच्या द्वारे प्रभू आमचं जीवन पूर्णपणे परिवर्तित करो, आमच्या जीवनामध्ये तो मोठा बदल घडो, हीच विनंती परमेश्वराकडे आहे. परमेश्वर तुम्हाला सहायता करो. विनंती आहे की तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या आमच्याकडे तुम्ही कळू शकता. जी तुमची प्रार्थना विनंती आहे 77768371128 777681327 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. तुमच्यासाठी आम्ही नक्की प्रार्थना करू. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तो मोबाईल नंबर दिलेला आहे. तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळवा. त्याचप्रकारे या सेविकाईसाठी जर परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देतो मदत करायला, तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे फोनपेच्या माध्यमातून तुमची मदत तुम्ही पोचू शकता. परमेश्वर याद्वारे तुम्हाला अधिक आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.